आपला 12वा खेळाडू पाठवा इकडे. आणि स्ट्राइक वर आहे तो नजमुल. नॉन स्ट्राइकला आहे गॉपी. बॉलरचं नाव सांगावं कृपया. साहिल. आणि प्रथम चेंडू सामोरे जाईल तो नजमुल. आणि पहिल्याच बॉल मध्ये हा सीमा रेषा प्यार षटकार. पहिला षटकार टोकला इथे. दुसरा चेंडू सामोरे जाईल ते नजमुल. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा इकडे. एकदा समोर पटवलेला आणि तिकडे कोई फलंदाज असल्यामुळे हा चौकार. चेंडू टाकण्यात तयार साहिल. त्याला सामोरे जाईल तो नजमुल. टोलवलंय. बघूया काय होतंय. हा एक चेंडू आणि हा चौकार. Sound check complete. टोललेल्या ऑफच्या दिशेने हा बघूया काय होतंय. आणि परत एकदा बघूया चौकार. अजून 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू 18 धावा झाल्यात. 5वा चेंडू सामोरे जाईल तो नजमुल. आणि हे अवंतर धावामध्ये पण वाईटच्या स्वरूपात. 4 चेंडू 19 धावा. परत एकदा तयार नजमुल. बघूया साहिल काय करतोय. परत एकदा टोलवलाय. बघूया काय होतं इथे. चेंडू हवेमध्ये होता आणि हा क्षेत्ररक्षण 2 धावा काय रोखू शकले नाही. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. 5 चेंडू 21 धावा. आणि हा नो बॉल. त्यामध्ये किती धावा भेटतात बघूया. 2 धावा काय रोखू शकले नाही. नो बॉल आहे आणि हा फ्री हिट आहे. 5 चेंडू 24 धावा. शेवटचा चेंडू बाकी. हा फ्री हिट आहे. आणि हा पूर्णपणे बीट झालेला आहे तो सॉरी अवंतर धाव. प्रेट कंटिन्यू आहे.
5 चेंडू 25 धावा. नजमुलला काय फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाहीये. आणि ओव्हर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. शेवटचे 2 षटक बाकी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा झालेल्या आहेत. 27 धावामध्ये नजमुलच्या 23 धावा आहेत 6 चेंडू मध्ये. गोपीला अजून काही स्ट्राईक भेटलेली नाहीये. बॉलर दुसरा ओव्हर घेऊन येत आहे तो प्रमोद. टोलला एकच्या दिशेने बघू किती धावा मिळतात. आणि खूपच सुंदर असे 2 रन घेतलेले आहेत. 2 धावा काही रोखू शकले नाहीत. एक चेंडू 28. दुसरा चेंडू टाकण्यास तो. आणि हा सुंदर टोलेला भाऊ किती हवेत चेंडू. आणि हा जेल सोडलेला आहे. परत एकदा 2 धावा. रनआउट पण सोडलेला आहे. खूपच असं गच्चा क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा नजमुल यांना जीवदान भेटलेलं आहे. वैयक्तिक अशा 27 धावांवरती खेळत आहे. हा चेंडू पूर्णपणे बीट झालेत नजमुल. 3 चेंडू 30 धावा. अजून 3 चेंडू बाकी या ओव्हरचे. चौथा चेंडू टाकण्यास तयार आणि त्याला सामोरे जाईल तो नजमुल. भाऊ किती धावा मिळत आहे त्याच्यात. परत एकदा टोलेला लेगच्या दिशेने बघूया किती. आणि हा जेल बाद. एकदा जीवदान भेटलं होतं. जय यांना पाठवलंय. आत्ताच अजय माने यांचं आगमन झालंय. तरी शिवनेरी मंडळातर्फे त्यांचं स्वागत करत आहोत. पूर्णपणे बीट झालेले आहेत जय. 5 चेंडू 30 धावा. धावफलक थोडंसं थांबलेलं. खूप सुंदर अशी बॉलिंग करत आहेत ते प्रमोद. नजमुल याच्यासारखा महत्वाचा विकेट त्यांनी घेतलेला आहे. शेवटचा चेंडू आणि सामोरे जाईल तो जय. बघूया जय आपल्या संघासाठी किती धावा. आणि टोलला चेंडू पण 2 धावा काही रोखू शकत नाही. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा.
फक्त 6 धावा दिल्यात प्रमोदांनी. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि गोपी हे स्ट्राईकवर आलेले आहेत. करण शेवटचं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी, श्री लेवांसाठी. बघूया किती धावा रोखतायत. हॅलो हॅलो. शेवटचे षटक आणि हाणामारीचे षटक आणि 32 धावा द्यावलेत. 2 ओव्हर 32 आणि हा करण आणि चेंडू टोललेला आहे आणि हा बघूया षटकार. पहिला चेंडू गोपी यांनी खेळ. दुसरा चेंडू करण यांचा, त्याला सामोरे जाईल परत एकदा टोलला लेगच्या दिशेने आणि हा जेल पास. बघूया आपल्या संघासाठी 50 धावा करतायत का 4 चेंडू मध्ये. नावाजलेले फलंदाज योगेश. तिसरा चेंडू सामोरे जाईल तो योगेश. शेवटचे 4 चेंडू आणि टोलला लेगच्या दिशेने भाऊ किती धावा भेटतात आणि हा 2 धावा काय रोखू शकले नाही. धाव संख्या झाली होती 40. 3 बॉल बाकी. 3 बॉल मध्ये योगेश किती धावा जमवत आहेत ते बघूया. आणि हा अवंतर धाव मध्ये बर वाईट. 41 धावा. शेवटचे 3 चेंडू. रिवर्स मारायला गेले होते पण काही बसला नाही बॉल. शेवटचे 2 चेंडू आणि आता जय हे स्ट्राईकवर आहेत. धाव संख्या झाली ती 42. 42. एकदा करण तयार आणि हा स्लो बॉल टाकलेला आहे. किती धावा भेटत आहेत का जेल होत आहे आणि हा जेल तर काय हो झाला नाही आहे. 2 धाव. खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि 4 रन पळून काढलेले आहेत योगेश आणि जय यांनी. 46 धावा. शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू करण यांनी टाकलाय बघा समोर टोललेला आणि हा खूपच सुंदर शॉट आणि हा षटकार. केली होती फक्त 6 धावा देऊन नजमुल यांचा विकेट घेतला होता. बघूया आता फलंदाजीमध्ये काय कमाल करतायत ते. त्वरित सामना आणि नजमुल हे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज. आर्यन सामोरे जातील ते आर्यन. पहिला चेंडू बघूया पूर्णपणे आणि हे काय 4 धावा रोखू शकले नाही. एक चेंडू 4 धावा चौकार. फील्डिंग सजवताना दुसरा चेंडू आणि सामोरे जाईल तो आर्यन. पुन्हा एकदा एक धाव काय रोखू शकले नाही आणि परत दुसऱ्या धावेसाठी आणि हा खूपच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 रन घेतलेले आहेत. 2 चेंडू 6 धावा 16 चेंडू 47 धावांची गरज.
तिसरा चेंडू सामोरे झाला तो आर्यन. हॅलो. हॅलो. षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहे नजमुल. सुंदर असा चेंडू. डॉट बॉल. 4 बॉल 7 रन. धावांचा डोंगर उभारलेला आहे आदर्शांनी. 53 धावांचा. दुसरा चेंडू फुल टॉस आणि चेंडू सीमारेषे बाहेर. सुंदर असा फटका मारलाय. संघाची धावसंख्या 11. शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने. बॉल झाडाला अडलेला आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत. याचबरोबर पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन मारलेले आहेत श्री 11 यांनी. आदर्शकडून दुसरं षटक कोण घेऊन येत आहे ते पाहूया. दुसरं षटक घेऊन येत आहे तो आधी. दुसरा झाला. सागर हे दुसरं षटक घेऊन येत आहेत आदर्श 11 साठी. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. बारा धावा आणि 40 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरमध्ये 40 रन. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. ओव्हरमधील दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो सागर. डॉट बॉल. पूर्णपणे बीट झालेत आर्यन. तिसरा चेंडू घेऊन येते सागर. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत. खूपच सुंदर अशी बॉलिंग. पुन्हा एकदा टोलवला आहे. बॉल हवेमध्ये. बघूया झेल होते का. आणि खूप सुंदर असा झेल. कोणी घेतला. धाव संख्या झाली ती 13. नरसिंहा यांना विनंती आपण तयार राहायचे टॉस साठी. यामधून जो संघ हारेल त्यांच्याबरोबर आपला सामना आहे. बॅट्समन नेम. फलंदाजाचं नाव सांगा. पूर्णपणे बीट झाले. 4 चेंडू निर्धाव असे 4 चेंडू टाकलेत. खूपच सुंदर अशी बॉलिंग. बॅट्समनचं नाव अजूनपर्यंत आम्हाला समजलेलं नाहीये. दोन्ही संघाचे 12 खेळाडू इथं नाहीयेत.
आणि ही एक धाव. झाडाला लागले त्यामुळे झेल बाद नाही. शेवटचा चेंडू. खूपच सुंदर अशी बॉलिंग सागर यांनी केले आपल्या संघासाठी. आणि शेवटच्या बॉल मध्ये 2 धाव काय रोखू शकले नाहीत. 3 धावा दिल्यात आपल्या पूर्ण ओव्हर मध्ये. 6 चेंडू 27 धावांची गरज. बघूया दोन्ही फलंदाज श्री 11चे. सॉरी 37 पाहिजेत. 6 चेंडू 37. शेवटचा चेंडू आणि बॉलिंग वापरता येते आधी. टोलल्या आपच्या दिशेने बघू किती धावा मिळत आहेत. 1 धाव काय रोखू शकले नाही. 5 चेंडू 36 धावांची गरज. 6 चेंडू 6 षटकार. बघूया प्रमोद मारतात का. आमन यांनी स्टेजशी संपर्क साधायचा. खूप सुंदर असा टोलवला. 4 धाव काय धावांची गरज. आणि हा व्हाईट बॉल अवंतार धावामध्ये बॉल. 22 धावा. 4 चेंडू 31 धावांची गरज. आणि आपला तिसरा चेंडू घेऊन येतात पूर्णपणे. आणि हा क्लीन बॉल प्रमोद. तीन चेंडू बाकी. फलंदाज लवकर यायचंय. चौथा चेंडू पूर्णपणे बीट झालेत. फलंदाज सचिन. शेवटचा चेंडू. औपचारिकता बाकी. आणि हा टोलवला समोर. आणि हा षटकार. चेंडू परत एकदा टोलवला. त्यासाठी आपण नाही. आणि हा 4 धावा. श्रीलेनला विनंती. कर्णधार लगेच यायचं इकडे. ते जवळ संपर्क साधा. टॉस उडवायचा. नरसिंहा हॅलो. नरसिंहाचे कर्णधार
प्रकारे चांगल्या प्रकारे ह्या चषकाला एंडी करायचं आहे.